लातूर जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 1-2-3 महिन्यापूर्वीच ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर आचारसंहिता लागली आणि निवडणुकीच्या कामात सर्वजण व्यस्त झाल्यामुळे खरं तर हा महोत्सव करण्यास उशीर झाला. परंतु लेट बिअरिंग ज्यांचं आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही एक महोत्सव करायचा होता सीताफळ महोत्सवचा, फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणून हा लेट का होईना परंतु सीताफळ महोत्सव आज साजरा होत आहे. यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. जे शेतकरी अजून फळबाग लागवडीमध्ये अजून आलेले नाहीत त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, नरेगामधून आहे, पोकरामधून आहे, वेगवेगळ्या योजनांमधूनच हे शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेलं आपल्याला सुद्धा इथे लक्षात येईल. तर प्रोत्साहन मिळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि याला प्रतिसादसुद्धा चांगला लाभतोय. आणि आपण बघताय इथल्या फळांची क्वालिटी, सीताफळांची क्वालिटी आपण बघतायत. एक्सपोर्ट क्वालिटीचं असं हे फळं आपल्याला इथं दिसत आहेत, ही आपल्या लातूरसाठी सुद्धा खूप अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. जिल्हा स्तरावरून ज्या योजना आहेत त्यांचं जिल्हा कृषी अधिकारी आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगतील. जास्तीत जास्त आपण पाणी कमीत कमी वापरून कसं फळबाग लागवड करू शकतो यासाठी ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, अशा योजनांचा जर आपण फायदा घेतला आणि फळबाग लागवड केली तर निश्चितच आपल्याला यात फायदा झालेला दिसून येईल. आणि आपल्यासमोर उदाहरणं आहेत की शेतकरी फळबाग लागवड करून सक्सेस झालेले आहेत. बऱ्याच जणांचं मोठ्या मार्केट हैदराबादकडे वगैरे सुद्धा फळं जातात असं आपण बघतोय. तर अशी काहीतरी सुरुवात केल्याशिवाय आपण यात क्रांती करणार नाही. आता ह्या वर्षी काय झालंय की आपला हा खरा सीझन ऑक्टोबरचा असतो. आपण आता नोव्हेंबर संपून डिसेंबरमध्ये आहे आणि ही जी जादू आहे ती फक्त कल्टिवेशनमध्ये आलेल्या सीताफळामुळं आहे की आज आपण सीताफळ महोत्सव अरेंज करतोय आणि खायचा स्वाद घेऊ शकतोय. कारण जंगली आणि डोंगरात येणारी सीताफळं हे ऑक्टोबरच्या दिवाळीच्या अगोदरच्या 8 दिवसामध्येच असतात आणि त्यानंतर जे येतं ते आपलं NMK गोल्ड ही एकमेव ग्राफ्टमधली व्हरायटी आहे. NMK गोल्ड सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे आणि गोडी आपल्या लोकल सीताफळापेक्षा गोडी कमी आहे आणि त्याच्यामुळं डायबेटिक्स पेशंटला सुद्धा एक चांगलं फळ म्हणून ह्या NMK गोल्ड जी व्हरायटी आहे, गोल्डन म्हणतात मार्केटमध्ये. कलरला चकाकीसुद्धा तशीच आहे, इल्डला साईजसुद्धा तशीच आहे आणि मोठ्या प्रमाणावर इल्ड मिळतं. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे सीताफळाच्या व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाल्या. खरं तर लातूरसारख्या कमी पर्जन्यमान असणाऱ्या जिल्ह्यामध्ये असे उपक्रम अधिकाधिक होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना पर्यायी पिकं म्हणून याकडं वळता येऊ शकतं आणि यामधनं सुद्धा चांगलं उत्पादन घेण्याकडं शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय. नव्या ज्या व्हरायटी या ठिकाणी सादर केलेल्या आहेत त्याची चव बघितल्याच्या नंतर खरंच अभिमान वाटतो की लातूरचे शेतकरीसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं सीताफळ आपल्या इथं उत्पादित करत आहेत. परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून माझी त्यांच्याकडे एवढीच विनंती राहणार आहे की त्यांना एक योग्य बाजारपेठ मिळवून देण्याकरता मार्केट लिंक चेन जर तयार झाली तर मला वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाचं क्षेत्र अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांना 4 पैसे अधिकचे मिळवता येतील. हे NMK 1 कसपटे यांचं सीताफळ आहे, गोल्डन नावाने हे प्रसिद्ध आहे. माझे 3 एकर शेती असून त्या 3 एकर शेतीमध्ये 1000 झाडं आहेत. 7x14 त्याचं स्पेसिंग आहे. ह्या NMKचं वैशिष्ट्य एक आहे की ह्याच्यावर फ्रूट फ्लायचा अटॅक जास्त होतो, परंतु जर ह्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर ह्याचं मार्केटिंग चांगलं आहे. ह्याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त आहे, बियाचं प्रमाण खूप कमी आहे. ह्यासाठी क्रीम किंवा ह्याच्या आईस्क्रीमसाठी हे चांगल्या पद्धतीनं चालतं. तर ह्याचं बॅगिंग जर केलं तर ह्याला बॅगिंगचा जर खर्च केला तर ह्या बॅगिंगवरच फक्त फ्रूट फ्लायचं कंट्रोल होतं. ह्यासाठी आपल्याला ट्रॅप जर वापरले, फेरोमॅन ट्रॅप जर वापरले तर ते ट्रॅपमध्ये कंट्रोल होते आणि एक निंबोळी अर्काच्या 2 फवारण्या करून लिंबा एवढं असतानाच त्याला कव्हर करणं गरजेचं आहे. तर हे कव्हर करून जर हे गेलं फक्त ह्याला मजुरीचा खर्च वाढतो, बाकी ह्याला खर्च काही परत स्प्रेइंगचा लागत नाही, त्यावरच पूर्ण येतं आणि त्याचा कलर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं मेंटेन होतो आणि ह्याचं मार्केटिंग आहे आणि ह्याला किपिंग क्वालिटी चांगली आहे. म्हणजे हे चांगल्या प्रमाणामध्ये ह्याचं टिकाऊ आहे. पिकल्यानंतर हे 3 ते 4 दिवस टिकतं आणि मार्केटला नेईपर्यंत हे तर 4 ते 5 दिवस पिकत नाही. त्यामुळे ह्याला जी लायनिंग येते, ह्या लायनिंग जर त्याच्या मेंटेन आल्या, त्याला ते विंडो असते, ह्या विंडोमधून बघून जर हे लायनिंग काढलं सीताफळ तर
लायनिंग आल्यानंतरच काढायचं. हे 3 ते 4 दिवस पिकत नाही. 4 दिवसानंतर ह्याला मार्केटिंगला कुठे दिल्लीपर्यंत ह्याचं ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकतो आणि तिथं गेल्यानंतर हे विक्री केलं तर हे 3 ते 4 दिवस राहतं आणि ह्याचं गराचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि बियासुद्धा चांगल्या पद्धतीत आहेत. तर ह्याची जर चांगल्या पद्धतीने लागवड केली आणि जर कव्हर केलं तर ह्याला कसल्याही प्रकारची फवारणीची सुद्धा गरज नाही. 1 ते 2 निंबोळीच्या फवारण्या करून छोटं सीताफळ असताना त्याचं हे करायचं गरजेचं आहे. हे दुसरं एक छोटंसे असेच माझ्याकडे एक 17 ते 18 प्रकार आहेत. हे एक रेड सीताफळ आहे. ह्याच्यामध्ये ह्याला फ्रूट फ्लायचा अटॅक बिलकुल नाही. हे जर फोडलं तर फ्रूट फ्लाय, कारण ह्याला काय माहिती आहे का, ह्याला नोट्स नाहीत, त्यामुळे ह्याच्यावर कुठेही फ्रूट फ्लायची माशी बसून त्याला हे घालत नाही, अंडी घालत नाही, त्यामुळे ह्याच्यावर फ्रूट फ्लायचा अटॅक नाही. हे शुगर फ्री, ह्याच्यावर शुगर पर्सेंटेज कमी आहे आणि थोडासा गुलाबी रंगाचा आहे. हे जर खाल्ला तर शुगरवाल्यासाठी चांगलं आहे. ज्याला वाटतं की शुगर सीताफळ खायचं म्हणलं की गोड असतं, तर ह्यासाठी चांगल्या पद्धतीत आहे. माझ्याकडे हे 5 ते 7 झाडं आहेत. ह्याचं जर कलम केले तर ह्याचं वाढीवसुद्धा हे विक्री करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं सीताफळ आहे.